संतोष पवार यांनी खरं तर अनेक कलाकार घडवले असंही मी म्हणेन, जे सुरुवातीला संतोष सरांच्या नाटकातून आले आणि आज खूप मोठ्या ठिकाणी हे लोक काम करतात. त्यामुळे थँक्यू सो मच संतोष सर. काय सांगाल, नाटक पुन्हा एकदा घेऊन आलाय वेगळ्या पद्धतीनं? यदा कदाचित रिटर्न्स हे आता नवीन नाटक आलेलं आहे. त्याची आता जवळजवळ 175 प्रयोग. वा. आणि अजून एक गोष्ट आली की कोरोना यायच्या आधी 175 प्रयोग झाले होते. कोरोनामुळे ते नाटक थांबलं. पुन्हा करायची जेव्हा वेळ आली तेव्हा माझा मित्र, माझा कॉलेजचा मित्र किरण केळकर आणि त्यांच्या मिसेस आमच्या मानसी वहिनी, बऱ्याच वर्षांनी किरण मला भेटला. मला नाटक करायचं. म्हटलं किरण हे नाटक कर, कारण हे कोरोनामुळे थांबलेलं आहे, प्रचंड प्रेक्षकांना आवडते, त्याला रिपीट ऑडियन्स आहे, सो आपण हे नाटक करूया. आणि ते नाटक केलं. किरणने नाट्यनिर्मिती पहिलीच त्यांची, पण अगदी प्रोफेशनली नाट्यनिर्मिती केली आणि जे धो प्रयोग सुरू झाले. ॲक्च्युली हे नाटक करण्यामागचं प्रयोजन असं होतं की यदा कदाचित जे 2000 साली आलं होतं त्याचे प्रचंड वाद झाले. बऱ्याच काही कारणामुळे वाद झाले. ते नाटक जवळजवळ 4500 प्रयोगानंतर मला नाईलाजाने थांबवावं लागलं. एक दिवस माझ्या मुली मला म्हणाला की आम्हाला ते नाटक बघायचं आहे, ओरिजिनल बघता येईल का? तेव्हा डोक्यात आलं की आताचं जे जनरेशन आहे त्यांना हे नाटक बघता यायला पाहिजे, कारण त्या नाटकात जो नमन नाट्याचा, कोकणाचा जो लोकनाट्याचा फॉर्म आहे तो बघता आला पाहिजे. तिथल्या गमती जमती, त्यातली ती गाणी, ते कॉस्ट्युम्स, ती भाषा संगमेश्वरी वगैरे, तो काय करता येईल म्हणून विचार करता करता ही कल्पना मला सुचली. आणि आज जेव्हा नाटक बघितल्यानंतर प्रेक्षक त्यांच्या मुलांना घेऊन जे भेटायला येतात ना, आम्ही ते नाटक बघितलं होतं यदा मुलांना मुद्दाम घेऊन आलो, तेव्हा असं वाटतं की आपण ज्यासाठी हे नाटक केलं त्याचं सार्थक झालं. आज 175 प्रयोग झाले आणि 15 ऑगस्टला आम्ही 200 प्रयोग झाले. अरे वा. येस, आता येऊयात